आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. वाशिमच्या रिसोडमधून संत गजानन महाराजांची पालखी पंढरीसाठी पुढे मार्गस्थ. विठ्ठल आणि वारकऱ्यांची साकारण्यात आली भव्य रांगोळी. छत्रपती संभाजीनगरातल्या सिल्लोडच्या श्री सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला राज्य सरकारचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर. अहिल्यानगरात जामखेड इथं भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आली ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रतिकृती. माजी सैनिकांच्या उपस्थितीत लोकार्पण. नागपूर महापालिकेनं 84 वर्ष जुन्या झाडाचं यंत्राच्या साहाय्यानं केलं प्रत्यारोपण. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून या अभिनव उपक्रमाला मोठं महत्त्व. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत भलतीच चुरस. विद्यमान खासदार, 2 आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात. आणि यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या धारकान्हा इथं वीज पडून 40 पेक्षा अधिक गायींचा मृत्यू. तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट देत केली पाहणी. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.